मित्रांनो, सद्यस्थितीला पुणे रिंग रोडचे भूसंपादन युद्ध पातळीवर सुरू आहे। हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला आहे। हा प्रकल्प 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा बाह्य वर्तुळाकार रस्ता प्रकल्प आहे। या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला पश्चिम भागातील भूसंपादन हाती घेण्यात आले आहे। विशेष म्हणजे पश्चिमेकडील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे। पश्चिमेकडील 34 गावांपैकी 31 गावांचे 644 हेक्टर जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे। या पश्चिम भागात बाधित झालेल्या संबंधित जमीनधारकांना त्यांच्या मोबदला देखील वितरित करण्यात आला आहे। संबंधित जमीनधारकांना 2,975 कोटी रुपयांचा मोबदला आतापर्यंत वितरित झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे। दरम्यान भोर तालुक्यातील 5 गावे वगळून शिवरे गावाचा समावेश करण्यात आला असल्याने या गावात सध्या जमीन आणि जमिनीचे दर ठरवण्याचे काम सुरू आहे। तोवर मात्र पूर्व रिंग रोडसाठी हवेली, मावळ, खेड आणि पुरंदर तालुक्यातील जमिनीच्या भूसंपादनाबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पूर्व भागातील रिंग रोड हा मावळ तालुक्यातील 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांतून जात आहे। सध्या खेड तालुक्यातील भूसंपादनासाठी संबंधित बाधित गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत। खेडमधील बाधित शेतकऱ्यांना स्वयं घोषणापत्र देण्यास 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती। दरम्यान ही मुदत आता संपुष्टात आली असल्याने त्यांच्याकडून स्वयं घोषणापत्र घेण्यास सुरुवात झाली आहे। तसेच उर्वरित गावातही तातडीने भूसंपादन करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहेत। त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात होईल। पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल असे म्हटले जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूमिपूजन लवकर होणार? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।